मालवण तालुक्यातील तळाशील खाडीत मासेमारीसाठी गेलेली नौका बुडून 2 मच्छीमार बेपत्ता झालेत। त्यापैकी धोंडीराज परब यांचा मृतदेह सापडलाय, तर किशोर महादेव चोडणेकर यांचा शोध घेतला जातो। जागतिक महासागर दिनानिमित्ताने भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या मुंबई बेसने मत्स्य विज्ञान महाविद्यालयात सागरी प्लास्टिक कचरा या विषयावर जागरूकता आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते। यावेळी अशोक कदम यांनी समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहन केले। सुराज्य न्यास गोवा आणि भारतीय वैद्यकीय संघटना फोंडा यांच्या वतीने नाळेकेरी फोंडा येथील श्री बायनाथ देवस्थान सभागृहात मोफत मधुमेह आणि रक्तदान शिबिर पार पडले। यावेळी शिवानंद सावंत, मोहन वेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। देवगड तालुक्याला पहिल्याच पावसाचा फटका बसलाय। गावातील मोड कॉलेज ते गावठाणकडे जाणारा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेलाय। हा प्रकार जलजीवन पाईपलाईनच्या अर्धवट कामामुळे घडला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली आहे। दरड कोसळून महामार्ग ठप्प झाला होता। त्यानंतर स्थानिक प्रशासनाने दरड हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। सुधागड तालुक्यातील खडसांबळे नदीवरील बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होते। सिंधुदुर्गमधील दिल दोस्ती ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय। यावेळी कुडाळच्या पोलीस निरीक्षक मुल्ला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। रोह्यातील भुवनेश्वर गावाला जलजीवनसाठी 3.5 कोटीचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। पाणी योजना सुरू होऊ शकली नसल्याने संपूर्ण गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। फॉरेस्ट खात्याच्या असहकारच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे इथं असलेल्या सर्वच अधिकारी, निगम साहेब असतील, वाघमारे असतील आणि राजपूत असतील, या तिन्ही अधिकाऱ्यांनी भुवनेश्वरची पाणी योजना व्हावी नाही त्याच्यामुळं त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही। पाण्यासारख्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी मदत करायला पाहिजे। महाराष्ट्र शासनाचा तसा GR आहे की जिथं जागा नसेल सरकारी तिथं फॉरेस्ट खात्याची जागा देण्यात यावी। देवगडमध्ये भरधाव टेम्पोची धडक बसून दुचाकी स्वार जखमी झालाय। जखमी दुचाकी स्वारावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने करिअर महोत्सव मोठ्या प्रतिसादात पार पडला। करिअर महोत्सवात विविध तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना भावी जीवनात निश्चितच होईल असा विश्वास अजित गोगटे यांनी व्यक्त केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।